हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू युअर चॅनल सो फेट. तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या चॅनलवरती. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत द सिक्रेट्स ऑफ द शिलेदार्स. म्हणजे ही रिसेंट वेब सिरीज आहे, हॉटस्टारकडून आलेली. आणि या वेब सिरीजला घेऊन ना खूप लोक इंटरेस्टेड होते. खूप लोकांना हा टॉपिक काहीतरी नवीन वाटत होता. त्याच्यामुळे ही वेब सिरीज जी आहे ती खूप जास्त हाईपमध्ये होती. आणि स्पेशली खूप लोक जे होते ते आदित्य सरपोतदारसाठी इंटरेस्टेड होते, बिकॉज त्यांचा जो लास्ट प्रोजेक्ट होता मुंजा, तो खूप जबरदस्त हिट झालेला होता. त्याच्यामुळे खूप लोक या वेब सिरीजची वाट बघत होते. तर ही वेब सिरीज फायनली आलेली आहे. कशी आहे वेब सिरीज, काय पॉझिटिव्ह काय निगेटिव्ह सगळं बोलूया या व्हिडिओमध्ये. बट त्याच्या आधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. 5,000च्या जवळ नक्की सबस्क्राईब करा, ठीक आहे. द सिक्रेट्स ऑफ शिलेदार ही वेब सिरीज हॉटस्टारवर आलेली आहे. आणि या वेब सिरीजला बघताना ना मला कॉन्स्टंटली एक गोष्ट जाणवत होती, ती म्हणजे की कुठेतरी मी मिस करतोय, काहीतरी मिस करतोय किंवा काहीतरी खूप जास्त धावपळ होतीये. ते नंतर बोलू. आज मी तुम्हाला बेसिक स्टोरी सांगू. या वेब सिरीजची बेसिक स्टोरी काय आहे. राजीव खंडेलवाल जे की डॉक्टर असतात, ते त्यांचे जे वडील असतात ते शिलेदार असतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासन असतं 32 मंच, त्याचे ते शिलेदार असतात, त्याचे ते रक्षणकर्ता असतात. शिलेदार बनण्याची जी जबाबदारी आहे ते पिढ्यानपिढ्या ते ट्रान्सफर होत असते. तर ती ट्रान्सफर होऊन आता खंडेलवाल जे राजीव खंडेलवाल यांच्याकडे येते. ते एक डॉक्टर असतात आणि या सिंहासनाच्या मागे ऑलरेडी खूप लोक लागलेले असतात. आणि सोबतच सिंहासनासोबत एक आपल्याला विजयनगर, जे विजयनगर एम्पायर आहे त्याचा जो खजिना आहे त्याच्याविषयी पण आपल्याला इथे दाखवण्यात आलेला आहे. वेबसिरीजमध्ये तुम्हाला कळेल की विजयनगरचा जो खजिना आहे त्याचा आणि महाराजांच्या सिंहासनाचं काय कनेक्शन आहे दोघांच्या मधात, आणि ते कशा प्रकारे महाराजांपर्यंत तो खजिना आला किंवा सिंहासन कुठे लपवण्यात आलं, ते सगळं तुम्हाला या वेबसिरीजमध्ये कळेल. स्पेशली याच्यामध्ये खूप अशी कास्ट मोठी नाही आहे, जे की तुम्हाला ओव्हरऑल वेबसिरीजमध्ये तुम्हाला 3-4 कॅरेक्टर्स आहे जे कंटिन्युअसली दिसतात. त्याच्यामध्ये राजीव खंडेलवाल, सई तामणकर, आशिष विद्यार्थी, गौरव अमलानी हेच कास्ट आहे जे तुम्हाला कॉन्स्टंटली तुमच्या डोळ्यासमोर असतात. त्याच्यामुळे खूप जास्त असा स्कोप नाही आहे या वेबसिरीजमध्ये कुठे तुम्हाला नवीन कॅरेक्टर्सला एक्सप्लोअर करायचं किंवा तुम्हाला काहीतरी वेगळं बघायला मिळेल. ॲडव्हेंचर याचा मेन जॉनर आहे. ॲडव्हेंचर, मिस्ट्री, थोडीफार ॲक्शन या वेबसिरीजमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. वेबसिरीजची पॉझिटिव्ह गोष्ट मी सांगतो. वेबसिरीजची पॉझिटिव्ह गोष्ट याचं बॅकग्राऊंड स्कोर खूप खतरनाक आहे. म्हणजे एक मिस्ट्री क्रिएट नक्कीच करतं बॅकग्राऊंड स्कोर आणि बघताना आनंद देतं. दुसरं याचा पॉझिटिव्ह गोष्ट आहे की याची स्टोरी खूप अशी खेचल्या जात नाही. सिम्पल स्टोरी आहे जे तुम्हाला बांधून ठेवते, बिकॉज त्याचं रिझन आहे. प्रत्येक एपिसोडच्या शेवटी एक ट्विस्ट टाकला जातो, त्याच्यामुळे तुम्हाला नवीन एपिसोड बघण्याची थोडी उत्सुकता असते आणि हे चांगली गोष्ट आहे. खूप सारे डिरेक्टर हे करतात, त्याच्यामुळे स्टोरी तुम्हाला कुठेच बोरिंग वाटत नाही. थर्ड याचा पॉझिटिव्ह पॉईंट मला वाटलं इथली ॲक्टिंग. प्रत्येक ॲक्टरने खूप चांगली ॲक्टिंग केली आहे. स्पेशली आशिष विद्यार्थी, सई तामणकर आणि राजीव खंडेलवाल तर खूप मोठ्या गॅपनंतर आले आहे, बट स्टील दे डन अ फॅन्टॅस्टिक जॉब हिअर. खूप चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. आता बोलूया निगेटिव्ह गोष्टींविषयी की या वेबसिरीजमध्ये तुम्हाला काय निगेटिव्ह बघायला मिळू शकतं. निगेटिव्ह मला एक गोष्ट वाटली की स्टोरी जी होती आणि जे त्यात एक क्विज होते. मिस्ट्रीमध्ये सगळ्यात चांगलं काय असतं, ॲडव्हेंचर मिस्ट्रीमध्ये इंडियाना जोन्स पण आपण बघितलेली आहे की जे मिस्ट्रीज असतात, जे छोटे छोटे पझल्स असतात, क्विज असतात, ते इझिली सॉल्व्ह होत नाही. बट याच्यामध्ये असं होतं की होत आहे. आणि त्याचे एक ऑप्शनल माझ्याकडे ॲन्सर पण आहे. खूप लोक ते नोटीस पण करतील की जे राजीव खंडेलवालचे जे पॅरेंट्स होते, जे त्याच्या ठीक आहे, एक स्पॉइलर ते मी सांगत नाही, त्याचे जे आजोबा होते ते त्याला लहानपणापासून या सगळ्या गोष्टींविषयी त्याला सांगत होते. त्याच्यामुळे मे बी होऊ शकते की त्याचं जे नॉलेज होतं या गोष्टींना घेऊन ते खूप जास्त होतं. त्याच्यामुळे एक लाईन आहे की खजाना जो आहे म्हणजे सिंहासन, तो फक्त एक शिलेदारच शोधू शकतो. तर ते आपल्याला शेवटी कळतं की कोण त्याचा शिलेदार असतो मुख्य आणि कोण तो खजिना सापडवतो. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कुठे ना कुठं असं वाटतं की खूप गोष्टी क्विक होत आहे. म्हणजे असं वाटतं की थोडंफार तरी काहीतरी अजून इंटरेस्टिंग होऊ शकलं असतं मे बी. आणि एक्झिक्युशन जे आहे पूर्ण वेबसिरीजला ते कुठंतरी ना थोडंसं लूज वाटतं. ती अजून थोडंसं ग्रॅपिंग आणि टाईट असतं ना, एक्झिक्युशन बोलतोय मी, ठीक आहे, अजून चांगलं वाटलं असतं. बट ओव्हरऑल वेबसिरीज तुम्ही बघू शकता. इंटरेस्टिंग वेबसिरीज आहे. वन टाईम वॉच तर नक्कीच आहे. आणि स्पेशली सिंहासनाचा जो शेवटचा शॉट आहे ना, तो खतरनाक होता. म्हणजे खूप चांगलं काम केलं आहे, स्पेशली त्याच्यावर 3D मॉडेलवर, तर ते मला खूप जास्त आवडलं. आणि रायगडचा जो लास्टमध्ये सीन घेण्यात आलेले आहे काही ते पण खूप सुंदर आहे. तर वेबसिरीज तुम्ही जाऊन नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि हो, चॅनल सबस्क्राईब असेल तर नक्की करा. पुढे कशाचा रिव्ह्यू करू मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. तुम्ही सांगू शकता की मी कशाचा रिव्ह्यू करू, मला आवडेल. तुम्ही सजेशन दिलं तर पुढच्या याच्यासाठी काही. आणि हो, बघत राहा, ठीक आहे. अनस्क्रिप्टेड. बाय. छत्रपती शिवाजी महाराज की जय.